आपण पाठीमागच्या तासाला अर्थशास्त्राचं दुसरं प्रकरण आपण सुरुवात केलेली होती. उजळणी म्हणून त्या प्रकरणाचं नाव होतं उपयोगिता विश्लेषण. त्यामध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये कोणती, उपयोगितेचे प्रकार कोणते, तर आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिली होती. उपयोगितेचे प्रकार पाहिले, त्यानंतर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा परस्पर संबंध आपण पाहिला होता. आता त्याच्या पुढं आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, द लॉ ऑफ डायमेन्शन मार्जिनल युटिलिटी असा सिद्धांत. त्याच्या पुढचा भाग आहे. परीक्षेला सिद्धांत विचारला जातो, थोडक्यात उत्तरे द्या म्हणून किंवा सविस्तर उत्तर द्या म्हणून तो सिद्धांत परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची मूळ मांडणी जी आहे, मूळ मांडणी अर्थशास्त्रज्ञ गॉसेन या अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांताची मूळ मांडणी केली. म्हणजे ओबडधोबड स्वरूपामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रज्ञ गॉसेन यांनी मांडला. या सिद्धांताला शास्त्रशुद्ध स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम जे आहे, हे काम जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर
मार्शल यांनी केलं, म्हणून हा घटत्या उपयोगितेचा सिद्धांत डॉक्टर मार्शल यांच्या नावाशी निगडीत आहे. डॉक्टर मार्शल यांनी 1890 मध्ये एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. अर्थशास्त्राची मूलतत्वे या नावाचा ग्रंथ डॉक्टर मार्शल यांनी मांडला आणि त्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत विस्तृतपणे मांडण्याचं काम त्यांनी केलं. आता हा ग्रंथ मांडला, तो ग्रंथ मांडत असताना त्यांनी घटत्या उपयोगिता सिद्धांत दैनंदिन जीवनामध्ये कसा अनुभवास येतो, तो अनुभव त्यांनी त्या सिद्धांताच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं. सिद्धांताची मांडणी करताना मार्शलनी असं सांगितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वाढीपासून मिळणारं जे जादा समाधान आहे ते वस्तूच्या साठ्यातील वाढीबरोबर क्रमशः घटत जातं. असं डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांताचं विधान करताना मांडलेलं आहे. आता इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास मिळणारे समाधान वस्तूच्या साठ्यातील वाढीबरोबर क्रमशः घटत जाते. असा हा सिद्धांत मार्शल यांनी मांडला. पण मार्शल यांनी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. इतर परिस्थिती कायम असेल तरच वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास मिळणारे समाधान वस्तूच्या साठ्यातील वाढी बरोबर क्रमशः घटत जाते. म्हणजेच इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता जी आहे ही जादाची उपयोगिता कमी कमी होत जाते असं सिद्धांत सांगतो. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास म्हणजे आधीपासून असणाऱ्या एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान जे आहे हे समाधान कमी होत जाते असं डॉक्टर मार्शल यांनी सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. आणि या केवळ 3 वळीमध्ये ह्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये, स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं नाही परीक्षेमध्ये, पुस्तकामध्ये जसं सिद्धांताचं विधान आहे 2-3 पद्धतीचं विधान पुस्तकामध्ये आहे. कोणत्या तरी एका पद्धतीचंच विधान त्या ठिकाणी अभ्यासायचं आणि तेच विधान परीक्षेमध्ये लिहायचं, जमलिंग होऊ द्यायचं नाही. आता दैनंदिन जीवनामध्ये हा अनुभवास येतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा अनुभवास येतो. सिद्धांत सांगतोय तो अनुभव. कोणतीही वस्तू घ्या,
आपल्याजवळ अगोदर ती वस्तू आहे आणि आपल्याकडं एका एका नगानं त्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेली तर त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर जे मिळणारं समाधान आहे, जी उपयोगिता आहे, ही उपयोगिता वाढीबरोबर हळूहळू हळूहळू कमी होत जाते. मी पाठीमागं सुद्धा उदाहरण दिलंय. मला खडूची गरज आहे, फळ्यावरती लिहायचंय. अधिक असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात म्हणजे माझ्याजवळ खडू आहे, या खडूपासून मिळणारं मला समाधान जास्त मिळतंय कारण एकच खडू आहे माझ्याकडे. पण जसं जसं खडू माझ्याकडे येत जाईल, समजा तुम्हालाच मी विचारला खडू आहे का, मग ह्या विद्यार्थ्याने सांगितलं सर माझ्याकडे एक खडू आहे, त्यानं तो खडू मला दिला. त्यावेळेस माझ्याकडे हा जो खडू आहे त्या खडूपासून मला जे समाधान मिळत होतं त्याच्यापेक्षा समाधान मला त्या विद्यार्थ्यानं दिलेल्या खडूपासून समाधान कमी मिळालं. दुसरा एखादा विद्यार्थी मला म्हणला सर माझ्याकडे एक खडू आहे, त्याच्याकडून मी खडू घेतला. म्हणजे साठा जसा जसा माझ्याकडे वाढत जाईल तसं तसं जे मिळणारं समाधान आहे हे समाधान वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर हळूहळू क्रमशः घटत जातं. हे मार्शलनं त्या ठिकाणी सिद्धांताच्या साहाय्यानं स्पष्ट केलेलं आहे. हे प्रत्येक वस्तूच्या बाबतीत, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं घडतं. पण त्यासाठी काही गोष्टी गृहीत असतील तर, गृहीत धरलेली परिस्थिती अस्तित्वात असेल तर, हा सिद्धांत अनुभवास येतो, अन्यथा हा सिद्धांत अनुभवास येत नाही. आता त्याच्यासाठी मार्शलने काय केलंय, उदाहरण देऊन हा सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आपणही एक उदाहरण घेऊ आणि हा सिद्धांत कसा अनुभवास येतोय हे आपण विचारात घेऊ. आता समजा कुठली तरी एक वस्तू आहे, समजा या ठिकाणी सफरचंद आहे आणि सफरचंदापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आहे. बघा आता सफरचंद आहे, आपण पहिला सफरचंद उपभोगासाठी घेतलेला आहे. पुस्तकामध्ये क्ष वस्तू असं नाव टाकलेलं आहे. इथं आपण सफरचंद म्हणून त्या ठिकाणी वस्तू प्रत्यक्ष आपण विचारात घेतलेली आहे. आता या ठिकाणी पहिल्या सफरचंदाचा उपभोग घेतला त्यावेळेस आपल्याला त्या सफरचंदापासून 10 एवढं समाधान मिळालं. उपयोगिता संख्येमध्ये मोजता येते, उपयोगिता युनिटमध्ये मोजता येते, उपयोगिता आकड्यामध्ये मोजता येते. ही गोष्ट मार्शलनं गृहीत धरून सिद्धांत मांडलेला आहे. आता समजा उपयोगिता संख्येमध्ये आपल्याला मोजता येते आणि पहिल्या सफरचंदाचा उपभोग घेतला त्यावेळेस आपल्याला मिळणारी उपयोगिता किंवा सीमांत उपयोगिता 10 मिळाली. दुसरा सफरचंद आपण उपभोगासाठी घेतला त्यावेळेस पहिल्या सफरचंदा एवढी उपयोगिता कधीच मिळत नाही. मिळणारी उपयोगिता पहिल्यापेक्षा कमीच मिळते. समजा ती सीमांत उपयोगिता 10 ऐवजी 8 मिळाली, म्हणजे 2 सीमांत उपयोगिता कमी झाली. परत तिसरा सफरचंद उपभोगासाठी घेतला त्यावेळेस दुसऱ्या सफरचंदापासून जे उपयोगिता समाधान मिळालं तेवढं समाधान या उपयोगिता तिसऱ्या सफरचंदापासून मिळू शकत नाही. त्यानंतर आपण तिसरा सफरचंद उपभोगासाठी घेतला. तिसऱ्या सफरचंदापासून मिळणारी सीमांत उपयोगिता निश्चितच दुसऱ्यापेक्षा कमी मिळणार आहे. समजा त्या सफरचंदापासून मिळणारी सीमांत उपयोगिता 6 मिळाली. त्यानंतर परत चौथा सफरचंद उपभोगासाठी घेतला त्यावेळेस मिळणारी सीमांत उपयोगिता चौथ्या सफरचंदापासून 4 मिळाली. परत आपण पाचवा सफरचंद उपभोगासाठी घेतला, मिळणारी सीमांत उपयोगिता समजा 2 मिळाली. सहावा सफरचंद उपभोगासाठी घेतला, मिळणारी सीमांत उपयोगिता 0 मिळाली.
त्यानंतर 7वा सफरचंद उपभोगासाठी घेतला, मिळणारी सीमांत उपयोगिता -2 मिळाली. म्हणजे जसा जसा सफरचंदाचा उपभोग वाढवत जाऊ तशी तशी मिळणारी सीमांत उपयोगिता 2-2 नी कमी झालेली आपण दाखवली पहा. पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही काल्पनिक इथं समजा 25, 20, 15, 10, 5, 0, -5. 2-2 नी कमी झालेली दाखवू शकता, 5-5 नी कमी झालेली दाखवू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं. किंवा इथं 50, 40, 30, 20, 10, 0, -2 अशी दाखवू शकता. त्याबद्दल काहीही चुकीचं करू शकत नाही. आता हे उदाहरण मार्शलनी घेतलंय. उदाहरणाच्या द्वारे मार्शलनी स्पष्ट करून सांगितलंय. आता आपल्याला आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करायचे. मार्शलनी आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे ह्या चार्ट मध्ये दिसतंय तेच आपल्याला आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करायचे. याचा आपल्याला या तक्त्याचं स्पष्टीकरण द्यायचंय परीक्षेमध्ये. 5-6 ओळी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये सिद्धांत विचारल्यानंतर प्रस्तावनेपासून ते अपवादापर्यंत नॉनस्टॉप लिखाण करत जायचं. लक्षात ठेवा. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मध्ये कसं होतं की 5 आणि 3 किंवा 5 आणि 3 अशी मार्काची विभागणी होती. गृहीतक विचारली तर 3 मार्काला विचारायचं, सिद्धांत 5 मार्काला होता. पण आता काय केलंय त्यांनी, प्रस्तावनेला वेगळे वेटेज दिले, उदाहरणाला वेगळे वेटेज दिले, हे आकृती कोष्टकाला वेगळे वेटेज दिले, गृहीतकाला वेगळं दिले. म्हणजे सगळ्या गोष्टीला वेगळं वेगळं वेटेज दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही प्रस्तावना नाही लिहिली का नाही परीक्षेमध्ये की तुमचा प्रस्तावनेचा 1 मार्काचे 2 मार्काचे तो गेला. सिद्धांताचं विधान लिहायचं राहिलं की त्याचा 1 मार्क काय राखून ठेवला असेल तो गेला. म्हणून गाळायचं अजिबात नाही. आता त्याच्यामध्ये लिहायचंय काय काय बघा. प्रस्तावना लिहायची, सिद्धांताचं विधान लिहायचंय, त्यानंतर उदाहरण लिहायचंय, म्हणजेच त्या ठिकाणी तक्ता पूर्ण करायचा, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं, आकृती लिहायची, आकृती काढून त्याचं स्पष्टीकरण लिहायचं, त्यानंतर तुम्हाला सांगतो गृहीतक लिहायची, ह्या सगळ्या गोष्टी आणि अपवाद लिहायचे. ह्या सगळ्या गोष्टी सिरियल पद्धतीने लिहायच्या. तर तुम्हाला त्या 8 पैकी चांगल्या पद्धतीने लिहिलं तर 7 मार्क डोळे झाकून मिळतात. 1 मार्क फक्त कट करायचा म्हणून केला जातो, पैकीच्या पैकी देता येत नाही. आणि जर अतिशय उत्कृष्ट असेल, अक्षराची मांडणी असेल तर एखादा एक्झामिनर 8 पैकी 8 सुद्धा मार्क देऊ शकतो. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्यांनी मांडणी जर व्यवस्थित केली तर त्या प्रश्नाला 8 पैकी 8 मार्क सहज पडू शकतात. म्हणून सिद्धांत व्यवस्थितपणे मांडा. एक सिद्धांत आहे पहा, हा सिद्धांत, त्यानंतर मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत, या 3 पैकी एक सिद्धांत ठरलेलाच आहे. लक्षात घ्या. मागणीचा सिद्धांत तर डेफिनेटली विचारलाच जा. अभ्यासक्रम बदलल्यामुळे चुकून जर मागणीचा सिद्धांत विचारला गेला नाही तर कुठला सिद्धांत असेल, पुरवठ्याचा एक असेल आणि या घटत्या सीमांत उपयोगितेचा दोन्ही पैकी एक असेल. कारण याच्या पाठीमागच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये तर मागणीचा सिद्धांत टाकल्याशिवाय प्रश्नपत्रिकाच काढता येत नव्हती. पण
चालू वर्षी पहिल्या प्रयत्न परीक्षेचा असल्यामुळं कदाचित तो प्रश्न अगदी 95% तर असेलच मागणीचा सिद्धांत, पण एक 5% मध्ये जर समजा नाहीच विचारला तर त्या दोन्हीपैकी एक विचारला जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता याच्यावरून आपल्याला आकृती काढायची. आकृती फार सोपी आहे. परीक्षेमध्ये या चार्टचं स्पष्टीकरण द्यायचंय. 4-5 वळीच द्या. वरील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे उपभोक्ता पहिल्या सफरचंदाचा उपभोग घेतो त्यावेळेस त्याला 10 एवढी सीमांत उपयोगिता मिळते. उपभोक्ता जसा 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीनं सफरचंदाचा उपभोग वाढत जाईल तसेच सफरचंदापासून मिळणारी सीमांत उपयोगिता 8, 6, 4, 2, 0 अशी कमी होत जाते. एवढं 4 वेळी लिहिल्या तरी. आता याच्यावरून आपल्याला आकृती काढायची. आकृती काढत असताना कोणत्या अक्षावरती काय दाखवले हे मात्र पक्क लक्षात ठेवा. पक्क म्हणजे कोणत्या अक्षावरती काय दाखवले ते. तर अ आणि या अक्षावरती दाखवलेलं आहे सीमांत उपयोगिता आणि अ आणि क्ष अक्षावरती दाखवले वस्तूचे नग किंवा सफरचंदाचे नग. चुकून सुद्धा वस्तूचे नग इकडं आणि सीमांत उपयोगिता क्ष अक्षावरती दाखवू नका. लक्षात ठेवा. जर इकडचं इकडं इकडचं इकडं जर दाखवलं गेलं तर तुमची आकृती चुकली. आकृती चुकली म्हणजे आकृतीचं स्पष्टीकरण चुकलं म्हणजे तुमची 2 मार्क गेली. आता इथं नग किती आहेत? वस्तूचे 7 आहेत. मग वस्तूचे नग 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता सीमांत उपयोगिता मॅक्झिमम किती आहे? 10. जर तुम्ही 25 मॅक्झिमम दाखवली तर तुम्ही प्रमाण 5, 10, 15, 20, 25 बरोबर आहे. मॅक्झिमम उपयोगिता जर 50 दाखवली तर तुम्ही 10, 20, 30, 40, 50. मॅक्झिमम 10 दाखवताय म्हणजे तुम्ही सीमांत उपयोगितेचं प्रमाण कसं घेणार आहे? 2, 4, 6, 8, 10 असं घेणार आहे. बरोबर आहे. आता समजा या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 असं घेणार. प्रत्येक नगाला मिळणारी उपयोगिता किती आहे? प्रत्येक नगाच्या उपभोगाच्या वेळी सीमांत उपयोगिता किती मिळाली ते बिंदूंनी दाखवा. त्याचे जे बिंदू आहेत ते बिंदूंनी दाखवा. आणि हे सगळे बिंदू काय करा? परत हे सगळे बिंदू जोडा. जोडल्यानंतर अशी रेष तयार होईल. त्या रेषेला नाव द्या CO. CO म्हणजे सीमांत उपयोगिता वक्र. तुम्ही फार तर इथं लिहा CO बरोबर सीमांत उपयोगिता वक्र. आणि परत इथं आकृतीचं स्पष्टीकरण लिहा. वरील आकृतीमध्ये अक्ष अक्षावर सफरचंदाचे नग व अय अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे. प्रत्येक नगाच्या उपभोगावेळी मिळणारी सीमांत उपयोगिता याला नाव दिलं तरी चालतंय. हे बिंदूंनी दाखवलेलं आहे. हे सगळे बिंदू जोडल्यानंतर CO हा सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो आणि या वक्रालाच सीमांत उपयोगिता वक्र असे म्हणतात. आणि वस्तूच्या नग
नगाचा उपभोग जसा वाढत जातो तशी सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते, हे या वरील आकृतीवरून स्पष्ट होते. आलं लक्षात? आता हे झाल्यानंतर सिद्धांताचे अपवाद आहेत. सिद्धांताच्या अपवादामध्ये पहिला अपवाद आहे छंद. व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. प्रत्येकाला छंद वेगळा असतो. आता समजा जर पोस्टाची विविध तिकीट गोळा करायचा छंद असेल, दुर्मिळ नाणी गोळा करायचा छंद असेल, किंवा दुर्मिळ चित्र गोळा करण्याचा छंद असेल, संगीत ऐकण्याचा छंद असेल, किंवा पुस्तकाचे वाचन करण्याचा छंद असेल, प्रत्येकाचा छंद हा वेगवेगळा आहे. मग असा जर छंद जर असेल तर प्रत्येक वेळी मिळणारी सीमांत उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत जाऊ शकते. समजा तुम्ही एखादं गाणं पुस्तकामध्ये वाचायला लागलाय, एखादं संगीत तुम्ही ऐकायला लागलाय, पहिल्यांदा ऐकलंय, तुम्हाला त्यातनं अर्थ होत नाही, अर्थबोध होत नाही, आणि अर्थबोध सुरुवातीला जर व्हायला लागला तर दुसऱ्या वेळेस ऐकताना तुम्हाला समाधान वाढत गेलेलं दिसेल. लक्षात ठेवा. किंवा विविध पोस्टाची विविध तिकीट गोळा करण्याचा छंद जर असेल तर जसजशी तिकीट गोळा करत जाईल तसतसं समाधान जे आहे हे कमी होण्याऐवजी वाढत गेलेलं दिसून येईल. म्हणजे या साठ्यात जर वाढ होत गेली तर अधिक अधिक आनंद मिळत जातो. त्यामुळे सीमांत उपयोगिता कमी होण्याऐवजी वाढत गेलेली दिसून येते. परंतु यामध्ये एक झिनसीपणा आणि सातत्य या गृहीतकाचे उल्लंघन केले आहे. कुठल्या गृहीतकाचं? एक जिन्सीपणा आणि सातत्य. म्हणजे सिद्धांत मांडत असताना काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत? तर एक जिन्सीपणा. वस्तू ज्या आहेत त्या एक सारख्या पाहिजेत. कशाच्या बाबतीमध्ये? रंग, रूप, आकार, चव या बाबतीमध्ये सगळ्या वस्तू सारख्या पाहिजेत. तरच सिद्धांत प्रत्ययास येतो, अन्यथा प्रत्ययास येणार नाही. मग एक सारखेपणा या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता पोस्टाची विविध तिकिटे, पोस्टाची तिकीट वेगवेगळी असणार आहेत, म्हणजे एकसारखेपणा आहे का इथं? नाही एकसारखेपणा. संगीत ऐकायचे, तिथं सांगितलंय सातत्य पाहिजे, उपभोगामध्ये सातत्य पाहिजे. समजा आपण पहिल्यांदा संगीत ऐकलं, आपण थोडासा गॅप घेतला आणि दुसऱ्या वेळेस संगीत ऐकायचं म्हटलं तर समाधान कदाचित वाढेल. बरोबर? समजा आपल्याला एखाद्या अभिनेत्याची गाणी आपल्याला आवडतात, आपण ऐकतो, आणि जर समजा तोच अभिनेता अचानकपणे जर समजा तो मेला तर लगेच त्याचा चित्रपट पाहायला आपल्याला आकर्षण आपल्याला निर्माण होतं. लक्षात येते का? तिथं उपभोगामध्ये सातत्य दिसतं का? नाही. एखादं गाणं ऐकलं की पहिल्यांदा गाणं ऐकलं की लगेच ते गाणं रिपीट झालं पाहिजे, तरच हा सिद्धांत अनुभवास येणार. लगेच उपभोगामध्ये सातत्य पाहिजे. उपभोगामध्ये सातत्य नसेल तर हा सिद्धांत अनुभवास येत नाही. पण हा अपवाद सांगत असताना काय केलेला आहे? एक सारखेपणा, त्यालाच आपण एक जिन्सीपणा आणि उपभोग सातत्य या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. एक सफरचंद शाळेत येताना मम्मी म्हणते सफरचंद खाऊन जा, आपण खाल्लं, 25 समाधान मिळालं. दुसरं शाळेत काय डबा आणलेला नाही, दुसरं काय खाल्लं नाही, आणि शाळा सुटल्यानंतर घरी गेलो आणि मम्मीनं दुसरं सफरचंद दिल्यानंतर
समाधान कमी मिळेल का जास्त मिळेल? सकाळपेक्षा जास्त मिळेल, कारण उपभोगामध्ये सातत्य राहिलेलं नाही. उपभोगामध्ये सातत्य असणं फार महत्वाचं आहे. जर सातत्य नसेल तर हा सिद्धांत प्रत्ययास येत नाही. म्हणून उपभोगामध्ये सातत्य असणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा अपवाद सांगितलाय पहा, कंजूष व्यक्ती. आता समाजामध्ये काही व्यक्ती या कंजूष स्वभावाच्या असतात. प्रत्येक बाबतीमध्ये कंजूसपणा बघायचा आणि कंजूस उपभोक्तेच्या बाबतीमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला मिळणारं समाधान जे आहे ते समाधान अधिक मिळत जातं. कंजूस आहे ती व्यक्ती, खर्चच करायला नको म्हणते. 50 रुपये आले की खिशात ठेवायचे, अजिबात खर्च करायचे नाही. परत दुसरे 50 आले की ते बी खिशातच ठेवायचे, अजिबात खर्च करायचे नाही. इथं काय झालं? प्रत्येक 50 रुपयाचं जसं जसं पैसे येतील तसं मिळणारं समाधान त्याचं काय होणार आहे? वाढत जाणार आहे हो त्याला, कारण कंजूस स्वभावाची व्यक्ती आहे. आणि कंजूस स्वभावाची व्यक्ती असल्यामुळं हे समाधान त्या ठिकाणी कमी होण्याऐवजी वाढत जातं, कारण तो व्यक्ती लोभी असतो. तो व्यक्ती कसा असतो? कंजूस व्यक्ती लोभी असतो, की जेणेकरून त्या ठिकाणी त्याला मिळणारं समाधान हे वाढत जातं. परंतु हे कधीपर्यंत? एका ठराविक काळापर्यंत. त्याच्यानंतर जर पैसे यायला लागले तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा समाधान परत कमी होत जाणार आहे. त्यामुळं हाही अपवाद पूर्णतः खरा ठरू शकत नाही, कारण विवेकशीलता या गृहीतकाकडे सिद्धांतामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे उपभोक्ता विवेकशील वागतो ही गोष्ट गृहीत धरलेली होती. त्याची वर्तणूक सर्वसामान्य असते असं मानलं गेले सिद्धांत मांडताना. त्यामुळं उपभोक्ता विवेकशील वागतो या गृहीतकाकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा अपवाद सांगितलेला आहे व्यसन. काही व्यक्ती या व्यसनी असतात का? आणि व्यसनी व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवात येत नाही. म्हणून व्यसनी हा एक अपवाद या सिद्धांताला सांगितलेला दिसून येतो. व्यसन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपभोगाच्या वाढीबरोबर मिळणारं समाधान हे कमी होण्याऐवजी वाढत जातं. मग व्यसन कशाचं असू द्या, दारूचं असू द्या, गुटखा खाण्याचं असू द्या, सिगारेट ओढण्याचं असू द्या, आणखी कशाचं असू द्या, त्याला प्रत्येक नगसंख्येच्या वाढीबरोबर मिळणारं समाधान हे कमी होत नाही तर वाढत जातं. म्हणून हा एक अपवाद सांगितलेला आहे. तरी परिस्थिती असं जर आपण विचारात घेतली तरी विवेकशीलता या गृहीतकाकडं दुर्लक्ष केलेलं आहे हा अपवाद सांगताना. त्यामुळं हाही अपवाद पूर्णतः खरा ठरू शकत नाही. त्यानंतर सत्ता, त्यानंतर पैसा. म्हणजे सत्ता पैसा व्यक्तीकडं जशी जशी येत जाईल तसं सत्तेपासून पैशापासून मिळणारं समाधान ते कमी होण्याऐवजी वाढत जातं. पण एक काळ असा येतो की हे समाधान वाढण्याऐवजी कमी होताना दिसून येतं. त्यामुळं हाही अपवाद पूर्णतः खरा ठरू शकत नाही. तर हा जो घटत्या उपयोगितेचा सिद्धांत आहे हा सिद्धांत मार्शल यांनी मांडलेला आहे. आपण उजळणी स्वरूपामध्ये हा सिद्धांत 1 तासामध्ये पूर्णपणे संपवलेला आहे पहा. कारण ज्या वेळेस उजळणी घेतली जाते त्यावेळेस ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या महत्त्वाच्या बाबीच जास्त
ठोसपणे सांगितल्या जातात. त्यामुळं हा तुम्हाला एका तासामध्ये सिद्धांत तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न पुन्हा केलेला आहे. दुसरी तिसरी वेळ असेल. मी तर असं म्हणतो की ह्या कोरोनामुळं उजळणीचं प्रमाण जास्त होतंय. कारण दरवर्षी आम्ही एकदा हा सिद्धांत घेतला की परत आम्हाला त्या सिद्धांताची उजळणी घेणं शक्य होत नव्हतं. कारण पुढं अभ्यासक्रम भरपूर असायचा, विद्यार्थ्यांना नोट्स लिहून द्याव्या लागायच्या, त्यामुळं उजळणी पुन्हा घेता येत नव्हती. पण आत्ता आहे वेळ म्हटल्यानंतर उजळणी स्वरूपामध्ये हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गृहीतकं तर सोपीच आहेत पहा. एकच गरज, योग्य आकारमान, उपभोग सातत्य, एकजिन्सीपणा. आता या सिद्धांतावरती टीका केलेल्या आहेत. आता बघा, आपण कितीही कार्य चांगलं करू द्या कुणाची समाजाने, त्या कार्य करत असताना त्याच्यावरती टीका करणं हे टीकाकाराचं कामच आहे. त्यानं दुसरं काय करायचं? म्हणून मार्शलनं दैनंदिन जीवनामध्ये जो अनुभवास येतो तो अनुभव या सिद्धांताच्या साहाय्यानं मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी टीकाकारांनी या सिद्धांतावरती टीका केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली टीका आहे अवास्तव गृहीतके. म्हणजे मार्शलनं जी काही गोष्टी गृहीत म्हणून सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी म्हणजे तीच गृहीतकं अवास्तव आहेत. म्हणजे कुठली? एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, उपभोक्ता विवेकशील वागतो, असे जे काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत तेच गृहीतकं अवास्तव आहेत. प्रत्यक्ष तसं व्यक्ती वागत नाही. संख्यात्मक मापन, मार्शलनं सांगितलंय उपयोगितेचं संख्यात्मक मोजमाप करता येतं, मापन करता येतं, पण उपयोगितेचं संख्यात्मक मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नाही, कोणतंही एकक नाही, हे टीकाकारांनी दाखवून दिले. त्यामुळं टीकाकार काय म्हणतात? संख्यात्मक मापन करणं अशक्य आहे. त्यानंतर अविभाज्य वस्तू. आता गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच अशा ज्या काही वस्तू आहेत की त्याचं विभाजन करता येत नाही, अविभाज्य वस्तू आहेत. आणि या वस्तूच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत खरा ठरू शकत नाही. कारण साधारणपणे या वस्तूची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची केली जाते, लक्षात घ्या. त्यामुळं अविभाज्य वस्तूच्या बाबतीमध्ये हा सिद्धांत अनुभवास येत नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता मार्शलनी सांगितलं सिद्धांत काळामध्ये पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते अशी गोष्ट गृहीत धरलेली आहे. पण टीकाकार मग काय म्हणतात की पैशाची सीमांत उपयोगिता कधीच स्थिर नसते, सतत बदलत असते. त्यामुळं टीकाकारांनी ही टीका केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर एकच गरज, म्हणजे हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. पण व्यक्ती एका वेळेस अनेक गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे एका वेळेस अनेक गरजा पूर्ण कशा करता येतील आणि त्यातून समाधान कसं मिळवता येईल असं व्यक्ती विचार करते. त्यामुळं हा सिद्धांत योग्य नाही किंवा खरा ठरू शकत नाही असं टीकाकार मत व्यक्त करतात. त्यानंतर सिद्धांताचं महत्त्व आहे, त्याच्या पुढं तो अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग आहे. अशा पद्धतीनं जे दुसरं प्रकरण होतं कोणतं? उपयोगिता विश्लेषण, हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. मागणी विश्लेषण आपण पाठीमागं बघितलं होतं. तुम्ही म्हटला तर मागणीचं विश्लेषण हे प्रकरणसुद्धा आपण पुन्हा बघूया की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला ते फार सोपं जाईल.